नमस्कार, मी संतोष पनाळे। आज जागतिक महिला दिन। दरवर्षी 8 मार्च रोजी हा महिला दिन साजरा केला जातो। महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक, राजकीय यशाचा सन्मान करण्यासह लैंगिक समानता, सक्षमीकरण आणि हक्कांसाठी जनजागृती करणे, तसेच महिलांवरील अत्याचार विरोधी लढ्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। 18व्या शतकाच्या सुरुवातीला कामगार चळवळीतून याची सुरुवात झाली। महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करणे, स्त्री पुरुष समानता आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे हा यामागचा उद्देश। 1909 मध्ये अमेरिकेत कामगार महिलांच्या आंदोलनापासून याची सुरुवात झाली। 1910च्या आंतरराष्ट्रीय परिषदेत क्लारा जेटकिन यांनी महिला दिन साजरा करण्याची संकल्पना पहिल्यांदा मांडली। 8 मार्च 1975 रोजी संयुक्त राष्ट्रांनी पहिला अधिकृत जागतिक महिला दिन साजरा केला। हा दिवस महिलांच्या संघर्षाची आठवण करून देतो आणि त्यांना सन्मानाने जगण्याचे हक्क मिळवून देण्यावर भर देतो। या दिवशी विविध क्षेत्रातील उत्तम कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव केला जातो। त्यांच्या हक्कांसाठी रॅली काढल्या जातात आणि जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जातात। महिला दिन हा केवळ एक उत्सव नसून तो स्त्री पुरुष समानतेचा लढा अधिक तीव्र करण्याचा आणि महिलांना समान संधी देण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे। आज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं माझ्या सर्व बहिणींना, युवतींना, विविध पातळीवर यशाची उंच झेप घेणाऱ्या महिला साथींना, शेतामध्ये राबून सोनं पिकवणाऱ्या माझ्या कष्ट करणाऱ्या बहिणींना या जागतिक महिला दिनाच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।